श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. चला, काल रात्री आपण निघालेलो होतो पुण्याला येण्यासाठी. आम्ही पोहोचलेलो आहे संगमवाडी पार्किंग येथे. येताना आम्ही घरून बाईक आणलेली होती, तुम्हाला तर माहिती आहे, ती इथंच लावलेली होती पार्किंगला. तुमचे दादा गेलेले आहे बाईक आणायला. त्यांनी बाईक आणल्यानंतर आपण आपल्या घरी जाऊ. हे बघा, ते आलेले आहेत. चला आता बॅगा घेतो बाईकवरती आणि निघतो आम्ही. सकाळचे वातावरण खूप सुंदर होते. सकाळी सकाळी थंडगार हवासुद्धा सुटलेली होती. सकाळचा टायमिंग असल्यामुळे रोडने अजिबात गर्दी दिसत नव्हती. दुपारच्या किंवा रात्रीच्या टायमाला जर बघायला गेलो तर खूप ट्रॉफिक असते रोडने. चला, आम्ही येऊन पोहोचलेलो आहे आता. पहिले आता झाडाचे जी फुलं आहेत ते फुलं तोडून घेते, कारण खाली यायला नको परत. झोप झाली काय? झोप झाली? झोप झाली? लगेच मांडीवर येऊन बसले. बाकीची पण सगळी होती मोठी सगळी उठली. जे आपण मोगऱ्याचे झाड कटिंग लावलेली होती ती पण छान आलेली आहे. जगली ती, उन्हाळा असून सुद्धा जगली आहे बघा. आणि हे मिरचीचं रोप टाकलेलं होतं मी, म्हणजे मिरचीचं बी टाकलेलं होतं, त्याचे रोपसुद्धा निघालेले आहे. जाताना मी तुळशीचे जे शेंडे आहे ते सुद्धा कुरतडले होते, म्हणजे असे नखाने थोडे थोडे काढले होते 1-1 इंच. त्यामुळे तुळस आपली खूप छान होते. मनी प्लॅन्ट पण खूप छान झालेले आहे. मस्ती चालली का? मस्ती चालली. पाळायचं नाही ते कार्पेट खाली. बोबमाच. अर्धा तास झोपले होते, का तर डोळ्यामध्ये खूप झोप येत होती. त्यामुळे गावाकडे गेल्यावर अशी झोप पूर्ण होत नाही. घराची साफसफाई केली, आंघोळ केली, चहा घेतला आणि माझ्या पुढच्या कामाला सुरुवात केली. देवाची पूजा करून घेतलेली तुम्ही बघू शकता. चला आता स्वयंपाकाची तयारी करते. आणि आज खूप धुणं आहे धुवायला. कपडे पण भिजत घालते, कारण 2-3 दिवसाचे कपडे गावाकडून आणलेले ते तसेच आहे. आणि मुलांचे पण कपडे घरी त्यांनी तसेच ठेवलेले आहे, ते पण धुते. तुम्हाला आपली झाडं कशी झाले ते पण दाखवते, कारण खूप दिवसातून झाडं अशी बघितली की असं वाटतं आपली झाडं खूप मोठी झालेली आहे, असं मला तरी वाटतं. आणि हिरवीगार उन्हाळा असून सुद्धा हिरवीगार झाडं आहे. यावेळेस मुलांनी पाणीसुद्धा दिलेलं, एकसुद्धा झाड सुकून नाही दिलेलं. त्यामुळे मला झाडं बघून खूप बरं वाटलं. आल्या आल्या पहिली मी झाडं बघितले, येतानाच खालून मी फुलं पण तोडून आणलेली होती, तुम्हाला तर दाखवले होते. पण वरती आल्यावर थोडा वेळ आपल्या म्याऊच्या पिल्लांना घेतलं, लगेच म्याऊची पिल्लं सर्व जवळ आली होती आणि झाडं बघितले, तुम्हाला पण दाखवते. चला, फ्रीजमध्ये काही भाजीला आहे का ते बघते आणि स्वयंपाक करून घेते पहिला. वाड्यामध्ये जे आईने आंब्याचं झाड लावलेलं आहे, त्या आंब्याच्या झाडाच्या तुमच्या दादांनी 4 कैऱ्या तोडून आणल्या होत्या. 2 कैऱ्या मी ताईला दिल्या, 2 कैऱ्या मी सोबत घेऊन आले, का तर त्या झाडाच्या कैऱ्या खूप गोड आहे, अजिबात आंबट नाही. कैरी स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतली, कट करून घेतली. त्यामध्ये टाकलेला 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ. हळद, मीठ, लाल तिखट टाकून जर ठेवले तर कैरी आपण केव्हाही खाऊ शकतो. छान लागते जेवणासोबत अशी कैरी. मुलांनी दूध आणून ठेवलेले होते फ्रीजमध्ये, बरंच दूध पिशव्या जमा झालेल्या होत्या. सर्व दूध एकत्र केलं. लाईटच्या शेगडीवरती दूध तापायला ठेवून दिले. चपात्या गार झाल्यावर चपात्यांच्या डब्यामध्ये त्या चपात्या भरून घेतल्या. गरम जर चपात्या भरल्या तर त्या चपात्यांना घाम येतो आणि चपात्या गिजगिज होतात, हे सर्व ताईंना माहिती असेल. आणि उन्हाळा असल्यामुळे आपण जर त्या तशाच वर ठेवल्या तर त्या कडकसुद्धा होतात.
यार पडन ना ते. तिथे नका काही करूया. किचन वाटा खूपच चिकट आणि बोचट झालेला होता. त्यामुळे मी गरम पाणी आणि भांड्यांचं जे लिक्विड किंवा निरमा पावडर टाकून ठेवली तरी पण चालते. मी लिक्विड टाकलेले होते. अर्ध्या तासासाठी किचन वाटा तसाच ठेवला. अर्ध्या तासानंतर छान घासून घेतला, पुसून घेतला. गरम पाण्यामुळे अजिबात वेळ लागत नाही आणि जास्त घासावे सुद्धा लागत नाही. चिकन 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आलं लसूणची पेस्ट, चवीपुरते मीठ, 2 मोठे चमचे दही, हळद सर्व हाताने मिक्स करून एका साईडला मुरण्यासाठी ठेवून दिले. बासमती तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून 10 मिनिटांसाठी तसेच ठेवले. गरम पाण्यामध्ये 1 चमचा तूप टाकले. धुतलेले तांदूळ टाकले. वरून खडे मसाले आणि चवीपुरते मीठ टाकले. तुम्हाला जर पाण्यामध्ये खडे मसाले टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता, पण वरून टाकलेलं आहे. परत 1 चमचा मी तूप टाकलेले आहे. तुपामुळे भात खूप सुट्टा होतो, अजिबात चिकट होत नाही. बारीक गॅसवरती 5 मिनिटांमध्ये भात आपला छान शिजलेला आहे. अजिबात चिकट झालेला नाही. तुम्ही इथं बघू शकता. हे फक्त अर्ध्या तासासाठी चिकन मुरण्यासाठी ठेवले होते, कारण माझ्याकडं वेळ कमी होता. तुमच्याकडे जर वेळ जास्त असेल तर तुम्ही 1 तास किंवा 2 तास ठेवले तरीही चालते. ते छान आता मुरलेलं आहे. कढईमध्ये तेल टाकून घेते. दोन मीडियम आकाराचे मी बारीक कट करून कांदे घेतलेले आहे. तेल आपलं तापलेलं आहे, त्यामध्ये कांदा टाकून देते. कांदा लवकर होण्यासाठी त्यामध्ये थोडं मीठ टाकते. गुलाबी रंग येईपर्यंत कांदा छान परतून घेते आणि त्यामध्ये चिकन टाकते. कांदा गुलाबी रंग येईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचा. गुलाबी रंग कांद्याला आल्यावर त्यामध्ये जे आपण मुरण्यासाठी चिकन ठेवलेले होते ते टाकायचे. पाणी सुटेपर्यंत चिकन छान हलवून घ्यायचे. वरून इथं मी 1 चमचा तूप टाकलेला आहे. तुपामुळे चिकनला चव खूप छान येते. शिजवलेला जो भात आहे तो मी एका चाळणीमध्ये काढून घेतला. अर्ध्या भाताची मला बिर्याणी करायची आहे आणि अर्धा सुक्का भात तसाच ठेवायचा आहे. कैऱ्या आणल्या म्हणले ना तुम्ही तर? 4 आणल्या म्हणले. अजून आणायच्या होत्या ना थोड्या. तोडून नाही दिले तुझ्या पोरांनी, हाताने तोडल्या ना. 4 कैऱ्या आणलेल्या आहेत. आम्ही गेलो त्यावेळेस कुणीच नव्हतं तिथं. मस्त पिशवी भरली. पोळ्याला जाळ होतं म्हणले. भाजलेला कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर, 1 मिडियम आकाराचा टोमॅटो तेलामध्ये छान भाजून घेतले. बारीक वाटून घेतले. गरम तेलामध्ये वाटलेले वाटण टाकून दिले. तेल सुटेपर्यंत परतल्यावर त्यामध्ये कांदा मसाला टाकला, मिरची पावडर टाकली, 1 चमचा धना पावडर टाकली. बारीक गॅसवरती सर्व मसाले तेल सुटेपर्यंत छान परतवून घेतले. चिकनवरती झाकण ठेवले तरी पण चिकन वाफेवरती सुद्धा शिजते. पण मला इथं तांबडा रस्सा बनवायचा होता, त्यामुळे मी चिकनमध्ये 1 ग्लास पाणी ओतलेले आहे. मसाला पण तेलामध्ये छान परतून झाला होता. त्यामधला अर्धा मसाला मी साईडला काढून ठेवला व अर्ध्या मसाल्यामध्ये चिकनचे काही पीस टाकून दिले, कारण सुक्कं चिकनसुद्धा मला इथं काढायचं होतं. मसाल्यात असते ना चांगली. हे कमी होईन, तुला तेच तर विचारते. तुला मसाला आवडता ना? हे खरी चव मसाला असते ना. दुसरीकडे पण गेल्यावरती मसाला जास्त टाकतो.
उद्या अजून तुला बहिणीच्यामध्ये एकदा अंडा बिर्याणी होईल तिथं. त्याच्या भाजीचं टाकून खाऊन टाकून कशी वेगळी झाली. आपण दुसरीकडे गेलो ते एकदा कशी तू अचानकच बघते हे टाकून बिर्याणी हे बिर्याणी बनवलेली कशाची मटणाची आठवते का एकदा अचानकच बनवलेली आणलेला रविवारची तशी आधी एकदा अचानक म्हणजे मला ते तेव्हाची बिर्याणी आवडलेली नेमकी त्या दिवशी संपलेली. ते थोडीच केली नाही पण भारी केली ती बिर्याणी. जो परतलेला मसाला होता त्या मसाल्यामध्ये बिर्याणी मसाला ॲड केला. परत 2 ते 3 मिनटं छान परतून घेतला. चिकनचे पीस टाकले, वरून थोडासा भात टाकला, भाजीवरती जी तरी आलेली आहे ती टाकली, परत वरून भात टाकला व 1 चमचा वरून तूप टाकून दिले. झाकण ठेवून त्यावरती आपल्याला जड वजं ठेवायचं आहे, त्यामुळे बिर्याणीला खूप छान वास येतो आणि चवसुद्धा खूप भारी होते. साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही जर अशी चिकन बिर्याणी एकदा करून बघितली तर घरामध्ये नक्कीच सर्वांना आवडेल. किचन ओटा परत एकदा स्वच्छ करून घेतला, कारण मला पापड भाजायचे होते खुडा बनवण्यासाठी. कसा वाटला ताईंनो तुम्हाला माझा आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.